सकाळच्या गडबडीमध्ये स्कूलचा टिफिन असो की घरच्यांचा नाश्ता, पोहे आपण नेहमीच बनवत असतो. आज मी एकदम वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पोहे बनवून दाखवणार आहे. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. सकाळच्या वाफाळत्या चहासोबत आपण पोहे खात असतो. त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा आपल्याला नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला पोहे आपण बनवतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे जाड पोहे आपल्याला घ्यायचे आहे. हे छान गाळून स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने पोह्यांना छान ओलं करून घ्यायचं आहे. पोहे 1 ते 2 वेळा छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. खाली पाणी हे झरत ठेवायचं आहे, म्हणजे यातील जो कोरडेपणा आहे तो टिकून राहतो आणि पोहे जास्त गजबज ओले होत नाहीत आणि ती हवाही शोषून घेते. आणि या पद्धतीने पाणी आपलं सर्व पडायला हवं आणि पोहे अशा पद्धतीने फडफडीत व्हायला हवे. खालील पाणी आपण फेकून देऊया आणि पोहे एका बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर इथे कांदा, शेंगदाणे, वाटाणे आणि आलूसुद्धा घेतलेले आहेत. त्याचबरोबर हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. 2 पडी इथे तेल मी वापरलेलं आहे. त्यानंतर जिरं, मोहरी टाकून छान शेंगदाणे टाकायचे आहे आणि या शेंगदाण्यांना छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे छान झाल्यानंतर इथे कांदासुद्धा आपण व्यवस्थित परतवून घेऊया. कांद्याचा छान लालसरपणा आल्यानंतर यामध्ये आलू टाकायचा आहे आणि वाटाणेसुद्धा टाकून याला पण छान हलवून घेऊया आणि नंतर यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया. असं छान परतवून घ्यायचं. सर्व बाजूनी व्यवस्थित हे व्हायला हवं, त्यासाठी एक वाफ काढून घेऊया. एक वाफ काढल्यानंतर जे आपण पोहे ठेवले होते त्यावर मीठ टाकायचं आहे आणि त्यालाही हलवून घ्यायचं आहे. यामध्ये सुद्धा मीठ टाकून घेऊया आणि हळद टाकायची आहे. आता व्यवस्थित परतवायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला गॅस हा मंदच हवा. मंद गॅस असला की त्यावर आपले जे पोहे आहे ते छान मोकळे करून टाकायचे आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित एक साईडने छान पोह्यांना आलटून पालटून फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पोह्यांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. कुठल्याही प्रकारे पोहे जास्त पाण्याचे झालेले नाही, तर वरून आपण थोडं पाणी टाकून घेऊया, म्हणजे जरासं वाफ यायला पोहे आपले मऊ होतील. आता या पद्धतीने पोहे आपले छान झालेले आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित पोहे मोकळे मोकळे आपले झालेले आहेत. आता पुन्हा हे झाकून ठेवायचे आहे. 2 मिनिटासाठी आपल्याला पुन्हा एक वाफ येऊ द्यायची आहे. बघा पोह्यांना खूप सुंदर रंग आलेला आहे. यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा थोडं वरखाली करून घेऊया. या पद्धतीने आपले पोहे तयार झालेले आहेत. आता आपण हे पोहे छान प्लेटमध्ये सर्व करूया. गरमागरम आपले पोहे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पोहे छान झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा. एकदम कमी वेळामध्ये झटपट सकाळचा नाश्ता इथे तयार झालेला आहे. वरून छान कोथिंबीर टाकून घेऊया आणि शेवसुद्धा वरून टाकायचे आहे. त्यामुळे आपला पोह्यांचा जो रंग आहे तो आणखीनच खुलून येईल आणि चवीलाही भन्नाटच लागेल. वरून छान लिंबू पिळायचं, म्हणजे आपले पोहे पचायला हलके लागतात. आता आपले पोहे तयार झालेले आहेत. लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पोहे हा पदार्थ आवडतो. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत